सुंदर सांगितलेले आहे. वागर्थाविव संपृक्तो, वागर्थाविव संपृक्तो याचा अर्थ आहे शिव आणि पार्वती या ठिकाणी सजून आलेले तर हे रूप त्यांच्या वेगळ्या असून हे वेगळे नाही. जगाच्या कल्याणासाठी अशा प्रकारच्या रूप त्यांना धारण करावं लागलं. जगतपितर वंदे पार्वती परमेश्वर. शब्द वेगळा आणि भाषा वेगळं करता येत नाही. मी जे बोलतो, बोललेले शब्द, शब्दाचा अर्थ वेगळे आहेत का? बोललेले शब्द आणि शब्दाचा अर्थ मिसळू नये. विवसंपृक्तो वेगळं करता येत नाही.
त्या प्रकारे पार्वती परमेश्वर जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर, जगाच्या आई वडील शंभू पार्वती, शंभू भगवान मूल पुरुष आहे. म्हणून आज महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या माध्यमातून आपल्या लक्षात यायला पाहिजे, ही शिवरात्री दिवशीच शंभू अवतार घेतलेले आहे. कशा करता? या सृष्टी निर्माण करण्याकरता. प्रथम पुरुष, एकमेव पुरुष म्हणजे ईश्वर शंभू. तर प्रकट होऊन काय केला त्याने? संकल्प केला. अनेक जीव जंतूला त्या ठिकाणी निर्माण केले आणि जैसा शिव तैसा शिवाचार. माकडापासून मनुष्य बनलेले नाही, हे काही बोलत असतात. पहिले माकड होते, नंतर मनुष्य झाले. शेपूट कुठे गेले? माकडापासून मनुष्य बनला असेल, शेपूट कुठे गेले? तर माकड माकडच आहे, मनुष्य मनुष्य आहे. माकड मनुष्य होत नाही, मनुष्य माकड होत नाही. पण माकडासारखा मनुष्य वागू शकतो, परंतु माकड मात्र मनुष्यासारखा वागत नाही. ते बी हुशार झाले. माकडाने सायकल चालवते. ते चालवणारा माणूस असते, त्याला शिकवित असते. याचा अर्थ मनुष्य प्राणी सुद्धा अनादी काळापासून आलेले प्राणी आहे. देवाने आम्हाला निर्माण केलेले आहेत, परंतु निर्माण करून चार प्रकारचे व्यक्ती त्या ठिकाणी निर्माण केला. पहिले एकच प्रकार होतं, प्रवृत्तीमुळे चार प्रकार झालेले. ब्राह्मणा संगमासेत बाहोराजन्यकृतः ऊरुददश्यत वैशः पद्व्यागं शूद्र अजायत. चार प्रकार वृत्तीपासून त्यांना वेगळं केले. तर भाग्यशाली तुम्ही आहात. आज पुढच्या जन्मात तुम्ही मनुष्य होऊनच जन्म घेणारे इथं बसले. गाढवा घोडा होऊन जन्म येत नाही तुमची. परंतु या ठिकाणी पुरुष आणि स्त्री दोन बसलेले आहेत, नवरा किंवा बायको. अजून काही होणार बी आहेत. लक्षात आलं? पहिले पुष्पक विमानामध्ये बसून महादेव पार्वती येत होते. कलियुगामध्ये कारमध्ये बसून आले. बघा. तर अत्यंत प्रेमळ पत्नी असेल, पतिदेव थोडासा साथ देत नसेल, ऐकून घ्या माय, पत्नी पतीला सतावत असेल किंवा पती पत्नीला सतावत असेल, पुढच्या जन्मामध्ये पती पत्नी होणार आहे, पत्नी पती होणार आहे. जसं तुम्ही बदला तुमचा घेऊ लागले तसं तुम्ही पुरुष होऊन त्यांच्या बदला घेणार आहे. म्हणून सावधान राहावा.
एवढंच परिवर्तन. फक्त मनुष्य होऊन तर तुम्ही जन्म घेणारे हे पक्का आहे. झालं तर झाला, बदला घेण्यासाठी रूप वेगळं होणार आहे. बाया स्त्रीच जन्म घेते असं काही सांगता येत नाही. पुरुष बी होऊ शकते, पुरुष स्त्री होऊ शकते. पण या रात्री 12 वाजता इंतजार करत शंभूचा स्वरूप पाहण्यासाठी, शंभूचा गुणगान ऐकण्याकरता तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. हे इंतजार आहे, शंभूचा स्मरण आहे. झोपीला टाळून, जेवण्याला टाळून, वेळाला टाळून, व्यवहाराला टाळून इथं त्यांच्या स्मरणात राहणे सहज गोष्ट नाही. शिवाच्या स्मरणे शिवरूप मन अनायास जाणा होत असे. समाजाचे काही संबंध नाही. एक मातंग समाजातील मदनूरला आले होते, बिमार पडले होते. ते दाखवून घेण्यासाठी आले होते. माझा समोर तिथं ठेवले त्याला. माऊली, मला राहायचं नाही हो अप्पा, मी जाणार आहे, शरीर सोडतो. तसं कशाला म्हणतेस? नाही, मला वेळ आले, मला मंत्र म्हणायचंय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. 5-6 वेळा म्हटलं, डोळं झाकली. समाज मातंगाची गुप्त रीतीने किती त्यांनी सेवा केली असेल. अंतकाले शिवस्मरण होणे नसे अभ्यास विणे. अभ्यासाशिवाय अंतकाळामध्ये शिवाचं स्मरण होत नाही. कंटिन्यू मध्ये स्मरण करावं लागतं. कोणीतरी नवीन व्यक्ती आल्याबरोबर त्यांचं नाव विचारलो आम्ही. थोड्या वेळाच्या नंतर अजून विसरतो त्याचे नाव. नंतर विचारतो, विसरलो, तुमचं नाव काय? मग आत्ताच बोललो की तुम्हाला सवय नाही ना, वेळोवेळ ऐकलेले नाही. आपला सानिध्यात असणाऱ्या व्यक्तीचा नाव विसरू शकतो का? नवऱ्याचं नाव विसरू शकतो का? बायकोचं नाव विसरू शकतो का? लेकराचं नाव विसरू शकतो का? कस काय? वेळो अशनी शयने गमने भोजने प्रेमे शिळ पाणी स्मरावा. स्मरण करणार. तुमच्या स्मरणात शंभू राहत नाही म्हणून एवढा छान सजून आले पार्वती. नजर लावू नका माय, किती सुंदर सजून आलेले. नवरी सजवली, नटली की सजवली? नवरी नटली. मला शंकराला उद्या विचार करायला, हे कोण हे मला कळणार. हे शंकर कुठून आले? तर एकदा आम्ही कार्यक्रम घेतला होतो. जयश्री मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या मुलगी, छोटासा मुलगी होती, उदगीरचे. ऐका गेली, झोपले, थकले. ते सहस्त्र लिंगार्चन केलं होतं आम्ही. उदगीरहून नवरी आले होते, पार्वती सजून आले. इतका सुंदर कार्यक्रम पार पडला. भारतामध्ये नंबर 1 मध्ये आहे ते मुलगी. आता अभ्यास मध्ये नंबर 1 मुलगी आहे. गायत्री. हे बी गायत्रीची. हो हो हो. बघा, हे बी भविष्यामध्ये गायत्री
भारताचा रोशनी करावे, या ठिकाणी रोशनी होऊन बसलेले आहेत, त्या प्रकारचे रोशनी व्हावे, निष्ठेने अभ्यास करावा लागते. माऊलीचा आशीर्वाद आहे, गायत्री आहे. तर शंभूचं ओळख तुम्हाला करून देत नाही मी उद्या, कारण शंभू ओळख देत नाही, लय हुशार राहतात शंभू, अंत लागू देत नाही. मातांच्या मुखात गोष्ट राहत नाही, शंभूच्या मुखातून गोष्ट निघत नाही, असं लक्षात. हे गुप्त आहे, गुप्त लिंगेश्वर आहे. तर या पुण्यमय प्रसंगी इतका आनंदाचा सोहळा माऊलीच्या सानिध्यामध्ये होत असलेले किती आनंदाचं क्षण आहे. तर सांगायचं तात्पर्य, या मनुष्य जन्मात येऊन दान धर्म जप तप करत नसेल, 10 गोष्टी सांगितल्या. 10 गोष्टीपैकी एक गोष्ट तर आपण करणं गरजेचे आहे. होत असेल तर करा. पहिली गोष्ट, होत असेल तर आपल्याकडून कोणालाही दुःख होता कामा नाही. शक्य आहे का? प्राणी असो, पक्षी असो, मनुष्य असो, कोणालाही दुःख होता कामा नये आपल्यापासून. परवा एक साप आला होता फडा काढून, कोणी कोणी मारा म्हणत होते. नाही नाही मारू नको, आम्हाला काही केले का, त्याला उगाच सोडून द्या तिकडं. सोडून दिले त्याला. ದಯವಿಲ್ಲದ ಧರ್ಮ ಅದಾವುದಯ್ಯ, ದಯವಿರಬೇಕು ಸಕಲ ಪ್ರಾಣಿಗಳೆಲ್ಲರಲ್ಲಿ, ದಯವೇ ಧರ್ಮದ ಮೂಲವಯ್ಯ, दया हा धर्म का मूल आहे. म्हणून कुठल्याही प्राणीला आमच्या हातातून हिंसा होता कामा नये. प्रत्येक प्राणी जगण्याच्या इच्छा व्यक्त करतो. मुंगी असो, छोटे छोटे किडे असो, त्या किडाला वाटते मी बी 4 दिवस जगावा. त्याचं आयुष्य कमी असते, परंतु जगण्याची इच्छा करते. मरावं म्हणून कोणतीही प्राणी म्हणत नाही, म्हणून ती भिवून पळते. कोणीतरी आले की भिवून पळते, मारतात म्हणून त्याला जगायचं. तुम्हाला जगायचं आहे की? तुम्हाला भीती आहे की? भीती आहे. ज्या प्रकारे तुम्हाला कोणीही दुःख देऊ नये तुम्हाला वाटत असेल, त्या प्रकारे दुसऱ्याला बी वाटते की मला बी कोणी दुःख देऊ नये. आपण दुःख देतो परंतु दुःख घेत नाही, हे तर साध्य नाही. अहिंसा परिपालन करणे अवघड आहे. ठीक आहे, याच्यामध्ये नंबर लागत नसेल, तुम्हाला सांगतो, सत्य बोलायचं हे बी शक्य नाही. निव्वळ सत्य बोलणं म्हणजे भयानक कठीण काम आहे. मीठ मिरची लावून काहीतरी त्याला थोडा वडा चढावड करून बोलतो. परवा पाऊस पडले इथं तमलोर मध्ये. आम्ही होतो कुठंतरी, लांब होतो फार, काम चालू आहे. भयानक पाऊस पडले म्हणले. इथं येऊन बघतो शिंबडचं पोतं सुद्धा भिजले नाही. म्हणजे चढावड करून बोलतो कधी कधी. मी बोललो चार शिवडीचं पोत पूर्ण भार पडलेले, भिजून गेले, घट्ट होऊन गेला असं आम्हाला वाटत होतं. तर काय झालं म्हणजे सांगायचं तात्पर्य, निव्वळ सत्य बोलणं बी सुद्धा कठीण काम आहे. दुसरी, चोरी करणे साध्य,
चोरी न करणे साध्य होते का? चोरी म्हणजे फक्त चप्पल उचलणे चोरी नाही, खीर उचलणे चोरी नाही, मठातला ताट घेऊन जाणे चोरी नाही. आलं का? घेऊन गेला असला तरी उद्या आणून धुवून आणून ठेवा, नाही तर तुमच्या जवळचा आमच्या जवळचा प्लास्टिकचा गेला असेल, तुमच्या जवळचा चांदीचा ताप निघून जाईल. परत फेड करावं लागेल, तुम्हाला भरती करावं लागेल. म्हणून खीर बांधून घेऊन गेला असेल तर आणून ठेवा उद्या. हे बी आमचे लोक हुशार, किती घेऊन जाऊ दे म्हणले, एकदम शिजवून ठेवायचा, किती बी खाऊ दे किती बी नेऊ दे, कमी पडता कामा नाही. पाहून या म्हणलं अजून काय आप्पा, अजून 1 क्विंटल शिजू नये तसंच पडू नये म्हणले. आता लग्नाच्या नंतर ते स्वैर्य धैर्य जाणारे लोक उपाशी कसं जाईल? हे मुराळ आहे, महादेवाचा मुराळ आहे. जाता जाता उपाशी कोणी जाऊ नका. काय म्हणतात त्याला? शिजुरी तर बांधून जाऊ दे, परंतु लग्न लागल्यानंतर सगळ्याचं जेवण झाल्यानंतर जेव्हा म्हणणारे लग्न म्हणजे आमचं लग्न आहे. खिचडी गेल्यावर म्हणणारे. म्हणून चोरी म्हणजे फक्त सामान उचलणे चोरी नाही, चोरून बघणेही चोरी आहे, चोरून ऐकणे बी चोरी आहे, चोरून सांगणं बी चोरी आहे. म्हणून ह्या गोष्टीपासून सावधान राहावा. होते का? हे बी साध्य नाही, चोरून ऐकतो. ज्यावेळेस सावकाश बोलतात म्हटलं तर कान लावून ऐकतो. काय आमच्या बद्दल काय काय लोकांना सवय लागली, कोणी काही बोलत तर माझ्याबद्दलच बोलले म्हणून पागल होऊन गेलेले. काय काय लोक माझ्याबद्दलच बोलले, अरे तुझ्याबद्दल कशाला बोलते, उगाच कशाला टेन्शन घेतोस. तसे काही लोक मेंटल झालेले आहेत. म्हणून कोणी काही बोलो काय राहावं तिकडे लक्ष द्यायचंच नाही. आमच्याबद्दलच बोलते म्हणून उगाच टेन्शन कशाला घ्यायचं. म्हणून कोणाबद्दल बोलणे, कोणाबद्दल चोरून ऐकणे हे बी एक प्रकारचा चोरी आहे. उद्यापासून बंद. नंबर लागते 3रा नंबर, अस्तेय आणि ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य जीवन जगणं एक प्रकारचे धर्माचा संग्रह आहे, एक वेळ काळ आहे. संसारी लोकांना सुद्धा वेळ काळ आहे. वेळ काळ बघून संतानाच्या उत्पत्तीसाठी संपर्क करायचे असते. भोग भोगण्यासाठी हे शरीर नाही. म्हणून ब्रह्मचर्य पालन करणं सुद्धा कठीण आहे. दया क्षमा. दया म्हणजे पहिले तुम्हाला बोललो, एकमेकाशी प्रेम करणे हे दया आहे. क्षमा, काय काय गोष्टी बोलला असेल, केला असेल, राग मानून गोष्ट सोडायचं नाही. माय ऐकलं की नाही? नवरा बायकोचा झगडा झाला तर गोष्ट सोडू नये. अजून एक अर्धा तासाला बोलायचं, झालं हो चूक झाला माझ्याकडून, बोलायचं नको होतं असं म्हणून गलती मान्य करावं. अवघड होते नाही तर. काय कधी कीर्तनकार बोलतात बघा, नवरा बायकोचा झगडा झाल्यानंतर बोलणं बंद झाले. आता नंतर त्यांनी काय केले, चिठ्ठी लिहून व्यवहार सुरू केले. आज सजगुरीची रोटी कर असं म्हणून लिहायचं, सोडून द्यायचं. आता आज मला मीठ मिरचू संपले आणून द्या म्हणून चिठ्ठी लिहून द्यायचं, बोलायचंच नाही. दूध संपले म्हणून चिठ्ठी लिहून द्यायची. काय काय वस्तू नसलेले, डाळ नाही, मीठ नाही, मिरचू नाही, काय लिहून द्यायचं.
एक दिवस सकाळी कोर्टाला जायचं होतं त्या माणसाला. संध्याकाळी चिठ्ठी लिहून सांगितले मला 4 वाजता उठवा, मला कोर्टाला जायचंय म्हणून चिठ्ठी लिहून ठेवून टाकलं. 8 वाजता उठलं. उठून भांडण सुरुवात केलं बायकोला. तुला अक्कल नाही, तुला कळते की, तुला खबर आहे की काल मी चिठ्ठी काय लिहून दिलो? 4 वाजता उठवा म्हणून चिठ्ठी तुम्हाला दिलो. तुम्हाला अक्कल नाही. मी 3:30 वाजता चिठ्ठी लिहून ठेवलो इथं. तुम्हीच उठ नाही गेलं तर मी काय करू? बघा नुकसान कोणाचं झालं. त्या दिवशी मोठं प्रॉपर्टी यायचं होतं. दोघांमध्ये प्रॉपर्टी गेली की नाही. म्हणून माय तुम्हाला सांगतो, कितीही मारामारी हो दे, डोकं फोडून टाकू दे, परंतु बोलायचं, गोड गोड बोलायचं, झगडाच होत नाही. क्षमा करणे हे एक मोठा धर्म आहे. नंतर दान. किती उदार अंतःकरणाने तुम्ही या ठिकाणी थोडा गुरुमाऊलीच्या मुखातून 2 शब्द पडल्याबरोबर धडाधड धडाधड उभा राहून मोठा मोठा आकडा तुम्ही या ठिकाणी दिलात. हे आहे दान. दान करणं सोपं आहे. अजून दान पूजा. सकाळी सकाळी उठल्यानंतर शिवपूजा करणे गरज आहे. समाधान पाहिजे असेल तर 5 मिनिट पूजा महादेवाचा करा. तुम्हाला महादेवाला हुडकत जायचं गरज नाही. महादेव तुमच्या गळ्यात आहे. अंगावरी लिंग तुला भीती कोणाची, सोडी आता सोडी कल्पना मनाची. निरंतर लिंग धारण करतो. उद्या दीक्षा कार्यक्रम आहे. ज्याला महादेवाला फारच जवळ करून घ्यायचं असेल तर दीक्षा करून घ्यायचं. न कधीतरी महादेवाला भेटूत म्हटलं तर इथं शिवलिंगेश्वर बसलेले आहे. अमाशीला, पौर्णिमेला, सोमवार इथं येऊन दर्शन घेऊ शकता. नाही बाप्पा आम्हाला दर्शन दररोज पाहिजे म्हटलं तर गळ्यात लिंग धारण करावं. त्या शंभू, ते शंभू हे शंभू वेगळे नाही. ते शंभू तुमच्या गळ्यात. कोणी फार जवळ घेतलेले आहे, कोणी फार लांब ठेवलेले आहेत. म्हणून यासाठी वीरशैव लिंगायत श्रेष्ठ म्हणण्याचं एकमेव कारण आहे. एकेना जन्मना मुक्ती वीराणांतु महेश्वरी. देवाला जवळ घेऊन झोपतो, देवाला जवळ घेऊन जेवतो, देवाला जवळ घेऊन आंघोळ करतो, देवाला जवळ घेऊन विश्रांती घेतो, देवाला जवळ घेऊन काम करतो. देवाला सोडून विसरून कुठल्याही काम करत नाही. म्हणून देव जवळ असेल तर थोडासा भीती असते. वाईट कृत्य करण्याकरता थोडासा भीती वाटते. म्हणून देवाला उद्या जवळ घ्यायचंय. ऐकून ऐकून काही भक्त म्हटले अप्पा मी उद्या दीक्षा घेणार आहोत. म्हणून एकमेव जन्मात मुक्ती मिळण्याचा साधना म्हणजे वीरशैव लिंगायतांचा आहे. म्हणून अन्य मतमूल कन्न अधिक मैन मतमो लिंग मतमो कन्न लेदू जगते. करंट केव्हा गेला माहित आहे का तुम्हाला? वेळ नाही. जे गोष्टी तुम्हाला बोलायला पाहिजे होतं त्या गोष्टीसाठी करंट गेले. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, दान, पूजा, पूजापर्यंत आलो होतो. जपा, जप करण्यासाठीच ते करंट गेले म्हणून जप आले. पाटील साहेबांनी साखरे साहेब गोड गोड या ठिकाणी जप करायला लावला. पूजा, जपा, दान,
पूजा जपा, नंतर ध्यान, लास्टला ध्यान. म्हणून या 10 गोष्टीपैकी आपल्याला सोपं वाटलं दान देणे, मोकळं होणे. म्हणून अनेक भाविकांनी या मंगलमय प्रसंगी दानाच्या रूपाने सहयोग दिलेले आहे. त्यांच्या गुणगान किती केलं तरी बी कमी आहे. आणि प्रत्येक गावाला काही गावच्या मंडळी म्हटले आप्पा आमच्या गावाला या 5 मिनिटासाठी आणि 5-10 मिनिट प्रवचन करा आणि तदनंतर मार्गदर्शन करून जावा. राग चालू झालं असं म्हणून काही भक्त मला बोललेले आहेत. त्या प्रकारे प्रत्येक गावांना 5-5 मिनिट मी विजिट देणार आहे. आणि दर दिवस आम्हाला काम असल्यामुळं प्रत्येकाच्या तारीख घेतल्यामुळं तारीखा प्रकार त्या ठिकाणी मला जावं लागते. म्हणून ज्या ज्या गावामध्ये आपण जातो कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी हे विषय आपण काढायचा आहे. तर भव्य कार्यक्रम आपल्याला पार पाडायचा आहे. म्हणून एक 10 दिवसामध्ये आपला सुद्धा ऊर्जा कमी होत चाललेली आहे. आपल्याला दर दिवस पळणं आहे. तुम्हाला वाटत असेल शिवरात्री आहे म्हणून आता वेळ होत आहोत, असे काही नाही आहे. दर दिवस त्या प्रकारचे आम्हाला वेळाचा अभाव होत असतो. असो तर वेळ भरपूर झालेले आहे. अजून काही सूचना आहे का? उद्या सकाळी पारायण होईल, एक बाजूला पारायण होईल, एक बाजूला दीक्षाचा प्रोग्राम होतील. आणि पारायण होत असताना तुम्हाला संस्कार करण्यात येतील, अंग संस्कार, लिंग संस्कार. म्हणून संस्कार होत राहणार, तिकडे पारायण होत राहणार. तदनंतर थोडासा मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे पारायणाच्या नंतर अजून लग्न लावण्यात येईल. मला मंगळाष्टक म्हणायला दिलंच ना बघ, किती हुशार लोक. मला विसरूनच गेले. मला दक्षिणा गरज नाही हो तुमच्याकडून. ते लोकांनी दिली, हे लोक कुठं दिली. म्हणून याला वाटलं उद्या एक पार्वती नाही अनेक पार्वतीचं लग्न होणार. एक नाही पार्वती, अनेक पार्वती. पार्वती म्हणजे कळालं का? पार रहने वाले वती. पार राहते कुठं? या भांडगाडी पासून पार राहते. म्हणून शिवाला सानिध्यात जाणारे जो पार्वती आहे, उद्या सगळे तुम्ही पार्वती होणार आहे. शरणासती लिंग पती परमपती. ह्या पतीची गॅरंटी नाही, परंतु परमपतीचं गॅरंटी मात्र आहे. तुमचा आखरीपर्यंत शेवटपर्यंत शंभू तुमचा साथ देणार. म्हणून शंभूला जवळ येईल. न आठवे वस्तूपण ब्रह्म कैसी गेले, अंतकाळे घाबरेपण. न आठवे वस्तूपण. अंतकाळामध्ये घाबरी होत असते. त्या घाबरापणामध्ये आठवण कुठे येईल? देवाचा येणार नाही. संसाराच्या गोष्टी आठवण येईल, देवाचा आठवण येणार नाही. परंतु निरंतर तुम्ही अभ्यास केला असेल, डेली तुम्ही 5 मिनिट तुम्ही पूजा केला असेल, तुम्हाला आठवण येणार अंतकाळामध्ये आज मी पूजा करणं गेलो म्हणून. तेवढंही म्हटलं तुम्हाला मोक्ष मिळणार आहे, याच्यामध्ये काही संशय. दीक्षाच घेतला नाही, आठवण कशाला यायला गेलं? येऊ शकत नाही. म्हणून दीक्षा घेणं जरुरी आहे. जाती कुळ गोत्र न पाहे शंकर. जाती कुळ गोत्र शंकर पाहू शकत नाही. ज्यांचा भाव आहे त्यांना देव त्यांना प्रसन्न होणार आहे. म्हणून सुंदरशा हा कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचा सहयोग आम्हाला मिळालं. तर
या काळरात्री शिवरात्री रजनी काळ रजनी आपण म्हणतो, हे रात्र अंधकार दूर करण्याकरता शिवशंभू भगवान अवतार घेऊन मार्गदर्शन करण्याकरता उजाला देण्याकरता त्यांचे अवतार होत असते. तर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये भविष्यामध्ये शंभूचा कृपा असावं, असाच ध्यास तुमच्या माऊलीच्या प्रती निरंतर असावं. तर काही विधिविधान पूजाच्या दीक्षाच्या नंतर विधिविधान तुम्हाला सांगतो. पूजा कसं करायचं, लिंगधारण कसं करायचं आणि जप कसं करायचं, या सगळ्या गोष्टीबद्दल उद्या तुम्हाला मी सांगणार आहे. तर ज्यांना दीक्षा घेणं होत नाही बाजूला बसून बघत बसा. ज्याला दीक्षा घ्यायचा आहे त्यांनी आपल्या समोर बसा. तर डोक्यावरून आंघोळ करून या. आणि काही लोक म्हटले आपण डोक्यात चप्पी करावं का म्हणून, भादरून यावं का म्हणून. डोक्या भादरायचं गरज नाही, तुमच्या डोक्यातील विचार भादरून टाका. केस काढून मतलब काही वरी वरी केस आहे, गडबड आत आहे. आतला गडबड साफ करायचं. वरी साफ करून वरीच विभूती, वरीच सगळं, वरीच गंध वर 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 करून मतलब नाही. मडकेवर पाणी घालून मतलब नाही. मडकं असं ठेवून पाणी टाकलं तर मडकं भरून जाते. उघडं ठेवून किती भी पाणी भरा, रात्रभर नळाच्या खाली ठेवा, ते भरून एक थेंब भरणार नाही. तसं डोकं खुल्लं करायचं. क्लिअर 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 करून या ठिकाणी सुचिरभूत होऊन स्वच्छतानं या ठिकाणी येऊन बसायचं. लक्षात आलं का? येता वेळेस लिंग, रुद्राक्षी, विभूती, नारळ, वस्त्र वगैरे, पात्र वगैरे घेऊन येऊ नका. एवढं प्लेट आणून काय आम्हाला खाता येईल ना, तुम्हाला बी देते. आलं का? मग कसं करावं? घडले तेवढा दक्षिणा घ्यावं. द्यायचं असलं तर देणं गेलं तर बी काय हरकत नाही, दीक्षा तरी घ्यावं. द्यावं म्हणून काही जबरदस्ती नाही, परंतु दीक्षा घेणं फार महत्वाचं आहे. म्हणून तन मन धन अर्पण करण्यासाठी एक नियम आहे, त्या नियमाचं पालन तुम्ही करावं. तर एवढा तुमच्या लक्षात असो. दीक्षाचा टाइम 10 वाजता. 10 वाजता पारायण सुरू होणार आहे आणि दीक्षाचा कार्यक्रम बी सुरुवात होणार आहे. आणि उद्या मंगळाष्टक मी म्हणणार आहे, नंतर तुम्ही सुरू करा. उद्या बी 8 मंगळाष्टक होईल. आलं का? आणि परवाच्या दिवशी पल्लकी उत्सव गावामध्ये शिवलिंगेश्वर भगवंताचा पल्लकी उत्सव होणार आहे. आणि परवाच्या दिवशी सज्ज होऊन काय काय माता नवीन नवीन वस्त्र आणलेले आहेत, नवीन कपडा, एकरंगी कपडा आणलेले आहेत, धारणा करून आनंदानं गावामध्ये शिवलिंगेश्वराचा उत्सव साजरी त्या ठिकाणी आपण करायचा आहे. तर सगळ्यांनी या ठिकाणी साथ द्यावे. अजून काही गोष्ट, बरेचसे परेगावचे लोक आलेले असतात. लिंबूरचे असो, मलकापूरचे असो, सावरगावचे असो, सांगवीचे असो, बेनक सांगवीचे असो, वरतळ सांगवी असो, मंगल सांगवी असो, सगळ्या सांगीचे काही लोक आलेले असतात. येऊन दर्शन घेतात. मी त्यांच्याकडे बघत नाही. आप्पा आम्हाला बघणं गेले, बोलणं गेले. आता कोणाला म्हणून बघू? तर तसं नाराज न होता, आमचे सगळे तुम्ही आमचे लेकरं आहात. कधी कधी आपल्या नजर चुकीने सगळ्याला बोलणं, प्रवचन मध्ये बी बोलणं, कवालिस्माय कवालिस्मान हे बोलणं. अजून काही लोक महाराज मला ओळखले की, हा बाबा कधी ओळखाव, कोणाला म्हणून ओळखाव? मी बी म्हणतो हा बरोबर ओळखलो म्हणतो.
कुठं कुठल्यावर सांगा. एक मोठा प्रश्न पडतोय. हे बी सांगायचं राहते की माय म्हणतो आता हा महाराज ओळखले म्हणून निघून जाते. ओळखले म्हणून विचारलं की थोडा आनंद वाटतो हो तुम्हाला. म्हणून संसारीच्या लोकांना कसं वाटते, लेकरं बरं आहेत का, तू बरी आहेस का, असं म्हणून विचारलं तर त्यांना समाधान वाटते. मी विचारत नसलं तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या आई वडिलाला विचारा काय म्हणून, आय तब्येत बरे की माय, जेवलीस की माय, चहा झाली की नाही, सोनबाई काही सेवा केली की नाही, असं म्हणून विचारत राहायचं. आई समाधान होते, पोट भरते तिची. एवढंच अपेक्षा राहतो, मला माझा मुलगा मला विचारले म्हणून त्या दिवशी त्याचं पोट भरते. उपास असला तरी सुद्धा त्याचं पोट भरते. आला का लक्षात. विचारत राहायचं, प्रेम देत राहायचं असं. आणि सोनबाई तुम्ही नाराज होऊ नका, आईला लई विचारलेले, मला काहीच विचारणं केलं. विचित्र हो, फार विचित्र. आईच गोष्टी ऐकते बघा आप्पा, मला येऊन सांगतात. मग कोणाच्या गोष्टी ऐकाव, आईचं ऐकणं गेलं तर ऐकावं कोणाचं. ऐकू दे की काय बोललंय, तुमचं काय ऐकणं गेलं का. आई बी लई बदमाश राहतात कधी कधी. नवरा बायको गोड गोड असलं तरी सुद्धा काय काय आईला बरं वाटत नाही. असं करू नका, ते गोड गोड बोलू दे नवरा बायको, जवानी दिवाणी आनंदाने राहू दे की काय होईल. परेशानी करू नका. त्यांचा आनंद बघून तुम्ही आनंद माना. म्हणून सगळ्याचं समाधान अति महत्वाचं आहे, तर त्या घरामध्ये समाधान नांदते. म्हणून तसं काही नसते, कुठं 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 आढळते आम्हाला. म्हणून आमच्यापर्यंत शिकायत येतात म्हणून आम्हाला कळते. हे सगळ्या गोष्टी महाराजाला कसं माहिती आहे, तुम्ही जेवण सांगता मला म्हणून मला माहिती, दुसरं कोण सांगतात. म्हणून या मंगलमय प्रसंगी आशुतोष भगवान भोलेनाथ तुम्हाला सद्बुद्धी देवो, असंच सेवा करण्याची शक्ती तुम्हाला कृपा करो. भरपूर वेळ झालेले आहेत. आता शिवरात्री या ठिकाणी काही भजन मंडळी थकला असेल, होत असेल तर भजन करा. आणि सुंदर साथ तुम्ही दिलेले आहेत. काय शिवकथाचा शेवट उद्या होणार आहे. परवाच्या दिवशी संगीता दीदीचा कीर्तन होणार आहे, प्रसाद कीर्तन अमावास्या दिवशी. एक अर्धा घंटा बोलतील. तदनंतर मी माझ्या प्रवचनाच्या माध्यमातून महाप्रसादाचा वितरण आम्ही करणार आहोत. तर एवढं लक्षात ठेवा, परवाच्या दिवशी शिवकथा ठेवायचं नाही, कीर्तन ठेवायचं. चालेल ना. ठीक आहे. अजून किती म्हणून बसतं असंच. काय आरती आहे का. आरती करून आरतीच्या नंतर सगळ्यांनी प्रसाद घेऊन जायचं आहे. प्रसाद व्यवस्थित आहे. आरती
वाटासन देहनाग मैमान